नमस्कार. आजचा विषय खूप गंभीर आहे, कारण आज आपण एक अशा मुद्द्यावर एक असा विषय घेऊन आज तुमच्यासोबत संबोधित होणार आहोत. तो म्हणजे महाराष्ट्राचा राजकारण. महाराष्ट्राचं राजकारण ही एक वेगळ्या स्तरावर गेलेलं आहे, कारण पक्ष फुटतात. खूप सारे पक्षांतर्गत वादामुळे किंवा अनेक त्यांच्या वैयक्तिक वादामुळे लोक ह्या पक्षातून त्या पक्षामध्ये जातात किंवा त्या क्षेत्रामधून त्या क्षेत्रामध्ये जातात. परंतु कुठेतरी हे गांभीर्याचा विषय आहे, कारण लोकांनी जो विश्वास देऊन त्या उमेदवाराला निवडून देतात आणि तो उमेदवार आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षांतर्गत काही त्यांच्या अडचणी असतात, त्यामुळे ते पक्ष सोडतात, दुसऱ्या पक्षामध्ये जातात. त्यामुळे लोकांचा कुठेतरी हा खूप मोठा नुकसान होतोय. त्याच पद्धतीनं आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप मोठा एक नुकसान होत आहे. कारण अनेक अशा परिस्थिती निर्माण झालेल्या आहेत राजकारणाच्या, किंवा काही निर्वाचित सदस्य जे असतात ते विकासाच्या नावाखाली पक्षामध्ये प्रवेश करतात, कारण त्यांना तो निधी उपलब्ध होत नाही किंवा निधी त्यांना त्या पद्धतीनं देत नाही, त्यांचा जो विचारधारा आहे त्या पद्धतीनं. त्यामुळे पक्षांतर्गत खूप एक संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळे कुठेतरी हे थांबायला पाहिजे. आपण सर्वजण विकासाच्या दृष्टीनं विचार कधी करणार, किंवा पक्षामध्ये जो वाद आहे किंवा सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे आपल्या राजकारणातले खूप महत्त्वाचे घटक आहे. ज्या पद्धतीनं सत्ताधारी पक्ष हे खूप महत्त्वाचा असतो, त्याच पद्धतीनं आज विरोधी पक्ष हे खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रश्न उत्तरी हे खूप महत्त्वाचं आहे, किंवा एखादी गोष्ट आपण जर सार्थ करण्यासाठी किंवा त्याचा एक विशेष बाब घेण्यासाठी दोन्ही मत खूप महत्त्वाचे असतात. त्यामध्ये त्याचे काही एखादी तरतुदी असेल किंवा त्याचं एखादं एक सार्वभौमत्व असेल, त्यामध्ये आपण किती इन्वॉल्व आहे, त्याचे ॲडव्हान्टेज किती आहेत किंवा त्याचे डिसॲडव्हान्टेज किती आहेत, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे विरोधी पक्षही तेवढाच बळकट असला पाहिजे. आपल्या भारतीय एक राज्यघटना असेल किंवा भारतीय देश चालवण्यासाठी ज्या पद्धतीनं दोन्ही बाजू मजबूत असल्या पाहिजे, कारण विरोधी हा त्याचा मत मांडला पाहिजे आणि सत्ताधारी पक्ष हा त्याचा मत मांडला पाहिजे. दोन्हींना घेऊन हे राजकारण पुढं जात असतं. त्यामुळे आपल्याला ह्या अशा ज्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत किंवा अशा ज्या गोष्टी होतात सत्तेसाठी इकडून तिकडं, हे खूप चुकीचं आहे. कारण ह्यामुळे सामान्य माणसाला किंवा सामान्य जनतेला खूप मोठा फटका बसतो. हे बरोबर आहे, अत्यंत 100% बरोबर आहे. कारण आता तुम्ही लोकांनी ठरवलं पाहिजे आता मत तरी द्यायला कुणाला द्यावं, कारण विश्वास हा खूप उर्वरित राहिलेला आहे किंवा नाहीतच जमा आहे. कारण लोक कसं वागतात, कसं बोलतात, आणि राजकारणी लोक ज्या पद्धतीनं एक विचारधारा घेऊन विकासच्या दृष्टिकोनातून ते पक्ष बदलतात, हे चुकीचं आहे. कारण विकास त्यामुळे होणार नाही. विकास हा त्यांच्यापुरतं होईल मर्यादित, पण हे लोकांचा विकास होणार आहे का नाही हे तुम्ही ठरवा मित्रांनो. कारण कुठलीही परिस्थिती असेल, राजकीय परिस्थिती ही खूप चिघळत चाललेली आहे. महाराष्ट्र असेल किंवा दुसरा कुठला तरी असेल, कुठला तरी राज्य असेल, संपूर्ण सबंध महाराष्ट्रामध्येच नव्हे तर सबंध देशामध्ये ह्या आजची परिस्थिती उद्भवलेली आहे. कारण सत्ता हे हवीहवीशी वाटत आहे प्रत्येकाला. आपण सत्तेत असलं पाहिजे, आपण सत्तेमध्ये असून आपल्याला मंत्रिपद भेटलं पाहिजे, आपल्याला खूप मोठा एक पद भेटलं पाहिजे. त्या हवेपोटी आज माणूस बदलत चाललेला आहे, विचार बदलत चाललेले आहेत, त्याची काम करण्याची प्रवृत्ती ही वेगळी झालेली आहे. आज राजकारण म्हणजे हिंदू मुसलमान किंवा
जातीपातीमध्येच मर्यादित राहिलेला आहे. आज विकास नाही आहे. आज विकासाची खूप गरज आहे. आज विकास कुठे आहे, कोण सांगते, विकासाचे मुद्दे कोण मांडते? विकास हा खूप दुरावलेला विषय आहे. सामान्य जनतेपर्यंत तो निधी, तो त्यांचे उपक्रम ते येतात का? नाही आहे. तुम्ही सामान्य जनतेला जाऊन विचारा. सामान्य जनता हा प्रश्न विचारते तर प्रश्न त्यांचे दाबवले जातात. कारण सामान्य जनता ही फक्त आणि फक्त मर्यादितच आहे. म्हणजे त्यांचा विषय मांडण्याचा प्रश्नच नाही. कारण सामान्य जनता जोपर्यंत हा चांगला विषय किंवा चांगला मुद्दा घेऊन लोकांपर्यंत पोहोचत नाही किंवा जाब विचारत नाही, तोपर्यंत ही सुधारणा होणार नाही. हे खूप इम्पॉर्टंट विषय आहे. त्यामुळे आपण सर्वांनी विकास कसा होईल, विकासाच्या दृष्टीने विचार करायला पाहिजे. कारण विकास हा खूप मोठा आणि दुरावलेला विषय आहे बरं का. सध्याचं राजकारण हे खूप वेगळ्या पद्धतीचं आहे. माणसाचे विचार, विकास हे खूपच लोटांगण घालत आहे. कारण आपल्याला विकासापेक्षा आपल्याला धार्मिक मुद्दे खूप आवडतात. आपण धर्माच्या वेळख्यात आपण अडकलेलो आहोत. त्या वेळख्यातून आपल्याला बाहेर निघायचं आहे. आपण हे जातीपातीचं राजकारणच्या पलीकडे आपण विचार करायला पाहिजे. त्यावेळेसच आपला विकास होतो. दुसऱ्या देशाच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र किंवा संबंध भारत देश हा मागासलेला का आहे? त्याचं एक मुख्य कारण म्हणजे आपल्यामध्ये असलेली आस्था ही खूप मोठा विषय आहे. कारण आपण विकास स्टँडर्डनेस एक सायंटिफिकली दृष्ट्या आपण विचार करत नाही कुठल्याही गोष्टीचा. आपण एक वेगळ्याच विचारामध्ये अडकलेलो आहोत. त्यामुळे आपल्याला एक स्टँडर्डनेस मेंटेन. जय महाराष्ट्र.